नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा असा टेन्स घेऊन आली आहे। बघा, यापूर्वी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्याची एक्सरसाइज सुद्धा बघितली। आपण ट्रान्सलेशन मेथडनी त्याला कसं लक्षात ठेवू शकतो हे सुद्धा आपण शिकलोय। आज आपल्याला शिकायचंय पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय असतं, त्याची एक्सरसाइज, खूप सारे सेंटेन्सेस प्रॅक्टिससाठी मी काढले आहेत, ते प्रॅक्टिस सुद्धा करायची आपल्याला। एक्सरसाइज आहे, तुम्हाला होमवर्कमध्ये ती तुम्हाला सॉल्व करायची आहे आणि तुमचं किती बरोबर येते हे चेक सुद्धा करायचं आहे, कारण आन्सर तुम्हाला याच व्हिडिओच्या शेवटी मिळतील। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरती अगदी इझी वेनं आपण इंग्लिश शिकत असतो आणि इंग्लिश शिकण्यासाठी जेवढ्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला मला मॅटर प्रोव्हाइड करता येईल तेवढ्या इझी वेने मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असते। तर तुम्हाला नोट्स तयार करून अभ्यास करावा लागेल। ओके, जे विद्यार्थी नवीन आहेत चॅनलवरती त्यांना मी असं म्हणेल की तुम्ही डे 1 पासून या सिरीजला फॉलो करा, कारण ही स्पोकन इंग्लिशची सिरीज आहे, त्यामधीलच हा व्हिडिओ आहे आणि तुम्ही डे 1 पासून फॉलो केलं तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकता येईल आणि तुमचं जे ड्रीम आहे इंग्लिश शिकण्याचं हे सुद्धा तुम्हाला साकार करता येईल। तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पेड कोर्सेससाठी इंटरेस्टेड असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी येवले अकॅडमी ॲपची लिंक टाकली आहे, तुम्ही ॲपवरती जाऊ शकता आणि तिकडे स्पोकन इंग्लिश कोर्स, इंग्लिश ग्रामर कोर्स, PDF सुद्धा अवेलेबल आहेत। तुम्हाला जे हवं आहे ते घेऊ शकता आणि घर बसल्या इंग्लिश शिकू शकता। आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मला फ्री शिकायचं आहे तर तुम्ही या चॅनलला देखील फॉलो करू शकता। तर चला चालू करूया आपण आजचा टॉपिक। बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय असतं, याची आयडेंटिटी काय आहे हे पहिले समजून घेऊ आपण। बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे ज्याला आपण म्हणत असतो चालू भूतकाळ। चालू भूतकाळ, आता भूतकाळ म्हणजे काय हे पहिले लक्षात घ्या। जसं आत्ताच्या अगोदर जेवढ्या काही गोष्टी होऊन गेल्या त्या भूतकाळामध्ये जमा झाल्या, मात्र आपल्याला भूतकाळामध्ये एखादी क्रिया चालू होती हे सांगायचं असेल तेव्हा आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज करत असतो। जसं मला म्हणायचं असेल मी क्लास घेत होती, माझा क्लास चालू होता, सध्या चालू आहे का? नाही, मी चालू ॲक्शन विषयी बोलते, मात्र ॲक्शन कधी चालू होती? इन द पास्ट कंडिशन, पास्टमध्ये चालू होते। जसं तुम्ही म्हणता मी तुला कॉल केला होता, मी तुला कॉल केला होता, मात्र तू का बरं उचलला नाही? असं जर तुम्हाला कोणी म्हटलं, तुम्ही काय म्हणता? तू कॉल केला तेव्हा मी अभ्यास करत होती, म्हणजे माझी अभ्यास करण्याची क्रिया जी आहे ती चालू होती पास्ट कंडिशनमध्ये। कुठलीही क्रिया चालू असेल पास्टमध्ये त्यावेळी तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज करायचा आहे आणि याचा यूज अगदी इझी आहे। तुम्हाला फक्त हेल्पिंग व्हर्ब लक्षात ठेवायचे आहे आणि कंटिन्युअस टेन्स म्हटलं की V4 लक्षात ठेवायचे। ओके, V4 म्हणजे काय असतं तर व्हर्बच्या पहिल्या रूपाला ING लागलेलं असतं, त्याला आपण V4 असं म्हणत असतो। तर तुम्हाला ते माहीतच आहे, ज्यांनी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकले त्यांना माहीतच आहे ही गोष्ट, याला आपण V4 म्हणत असतो। तर तुमचे जर व्हर्ब्स लर्न नसतील तरी सुद्धा तुम्हाला व्हर्ब्स लर्न करणं आवश्यक आहे, कारण व्हर्ब्स जेवढे जास्त चांगले माहीत असतील तेवढं छान तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी हेल्प होईल। तर बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्स आपल्या लक्षात आला, तर आता आपण बघूया की हेल्पिंग व्हर्ब काय आलेलं असतं आणि ते कुठे काय यूज करायचं। तर बघा, वॉज आणि वेअर हे हेल्पिंग व्हर्ब आलेलं असतं पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आणि याला यूज करत असताना आय असेल, सब्जेक्ट जर आय असेल तर वॉजचा यूज करायचा आहे। वी, अनेक, वी म्हणजे आम्ही, वी असेल तर वेअर, दे असेल, दे म्हणजे ते, 2 किंवा 2 पेक्षा जास्त, तरी सुद्धा वेअरचा यूज आपल्याला करायचा आहे। यू म्हणजे तू, एक जरी असेल तरी, आणि यू म्हणजे तुम्ही सुद्धा, तरीही आपल्याला वेअरचा यूज करायचा आहे याच्यानंतर। सोबतच अनेक काही पण असू द्या त्यानंतर सुद्धा आपल्याला वेअरचा यूज करायचा आहे। अतिशय महत्त्वाचा असा हा चार्ट आहे। त्यानंतर बघा, थर्ड पर्सन सिंग्युलर जे नाऊन असतं, जे एकच असतं, त्यानंतर सुद्धा आपण काय यूज करत असतो? वॉजचा यूज करत असतो। तर ही, तो थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, वॉजचा यूज करावा लागेल। शी वॉज, इट वॉज, शी म्हणजे ती, एकच आहे। इट म्हणजे ॲनिमल किंवा नॉन लिव्हिंग थिंग कुठलीही, एकच आहे। राम एखादं नाऊन असेल कोणाचं आणि त्याच्याविषयी तुम्हाला बोलायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला वॉजचा यूज करायचा आहे। हे झालं वॉज आणि वेअर विषयी। कुठे काय यूज करायचं हे तुम्हाला सगळ्यात पहिले माइंडमध्ये क्लिअर करायचं आहे आणि त्यानंतर सेंटेन्सेस मेकिंग खूप इझी होतं। ठीक आहे, बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्स आपण शिकतोय, यामध्ये पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर या ठिकाणी काढलंय मी।
पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, वज वेअर, व्हर्बचं फोर्थ फॉर्म आणि ऑब्जेक्ट आपल्याला यूज करायचं आहे. वज कधी घ्यायचं, वेअर कधी घ्यायचं, या ठिकाणी तुमच्या समोर चार्ट आहे, हे सांगितलंय मी तुम्हाला. ठीक आहे, चला आपण सेंटेन्सेस मेकिंगला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला पॉझिटिव्ह सेंटेन्स आपण शिकणार आहे, मग निगेटिव्ह, व्हर्बल क्वेश्चन, पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन, निगेटिव्ह WH क्वेश्चन, हे सगळं आपण कव्हर करणार आहे एकाच व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील सर्व. बघा, पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर आपण बघितलं. जसं मी म्हटलं, आय वॉज ड्रिंकिंग वॉटर. आय वॉज ड्रिंकिंग वॉटर, मी पाणी पीत होते. जेव्हा तुम्हाला कॉल केला, आय वॉज ड्रिंकिंग वॉटर, मी पाणी पीत होते, याचा सेन्स काय आहे? तर होते, एखादी गोष्ट पास्टमध्ये चालू होती. नेक्स्ट आहे बघा, वी वेअर हेल्पिंग एल्डर्स. आता वीच्या नंतर वेअर घेत असतो आपण. हेल्पचं झालं हेल्पिंग V4. वी वेअर हेल्पिंग एल्डर्स, आम्ही मोठ्यांना मदत करत होतो. होतो, आमचं चालू होतं मदत करणं. येस, ही वॉज आस्किंग क्वेश्चन्स, तो प्रश्न विचारित होता, म्हणजे त्याचे प्रश्न विचारणं चालू होतं. अशा पद्धतीनं आपल्याला पॉझिटिव्हचे कितीही सेंटेन्सेस बनवता येतात. स्ट्रक्चर पॅटर्न तुमच्याकडे आहे. कोण काय करत होते हे तुम्हाला पास्टमध्ये सांगायचं असेल, तुम्ही या स्ट्रक्चरचा यूज करा आणि सब्जेक्टच्या अकॉर्डिंग वज वेअरचा यूज करा. दॅट्स इझी. ठीक आहे, तर हे झालं पॉझिटिव्ह स्ट्रक्चर. आता आपल्याला निगेटिव्ह करत असताना फक्त वज वेअर जे हेल्पिंग व्हर्ब आपण यूज केलंय त्याच्यानंतर आपल्याला नॉट टाकायचं आहे. जसं या ठिकाणी निगेटिव्हचं स्ट्रक्चर काढलंय मी. सब्जेक्ट, वज वेअर, त्यानंतर नॉट टाकायचं आहे आपल्याला, V4 आणि ऑब्जेक्ट. जसं आपण म्हटलं, मी पाणी पीत होतो, माझी क्रिया चालू होती, मला म्हणायचं आहे मी पाणी पीत नव्हतो, मग मी काय म्हणणार? आय वॉज नॉट ड्रिंकिंग वॉटर, मी पाणी पीत नव्हते. करत नव्हते, ते माझं चालू नव्हतं, पाणी पिणं चालू नव्हतं. वी वेअर नॉट हेल्पिंग एल्डर्स, आम्ही मोठ्यांना मदत करत नव्हतो. ही वॉज नॉट आस्किंग क्वेश्चन्स, तो प्रश्न विचारित नव्हता, त्याचा प्रश्न विचारणं चालू नव्हतं. अशा पद्धतीनं आपल्याला निगेटिव्ह करायचे आहे हेल्पिंग व्हर्बच्या नंतर नॉट टाकून. ओके, नेक्स्ट आहे बघा, पॉझिटिव्ह व्हर्बल करत असताना. पॉझिटिव्ह व्हर्बल म्हणजे ज्या प्रश्नाचा आन्सर यस ऑर नोनी द्यावं लागतं आणि ज्याची सुरुवात हेल्पिंग व्हर्बनं झालेली असते. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं आपण म्हटलं की आता याला कसं बनवायचं, तर सोपं आहे. बस वज वेअर जे हेल्पिंग व्हर्ब आपण यूज केले आहेत त्यांना सुरुवातीला घ्यायचं, नंतर सब्जेक्ट, V4 आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे, जसं मी म्हटलं, वजला आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे, कारण आपला सब्जेक्ट कोण आहे? करता आहे आय, म्हणून आपल्याला वज घ्यावं लागतं. वज आय ड्रिंकिंग वॉटर, मी पाणी पित होते का? वेअर वी हेल्पिंग एल्डर्स, आम्ही मोठ्यांना मदत करीत होतो का? प्रश्न आहे. वॉज ही आस्किंग क्वेश्चन, तो प्रश्न विचारत होता का? वॉज ही आस्किंग क्वेश्चन्स, तो प्रश्न विचारित होता का? तर जेव्हा आपण अशा पद्धतीचे प्रश्न विचारतो तेव्हा का आलेला आहे शेवटी, तर आपण याचा आन्सर, मी जर म्हटलं वॉज आय ड्रिंकिंग वॉटर, मी पाणी पित होते का, तर तुम्ही काय म्हणणार? पित असेल तर यस, पित नसेल तर नो, झाला आन्सर. अशा पद्धतीचे प्रश्न विचारत असताना तुम्हाला या फॉर्मॅटचा यूज करून सेंटेन्सेस बनवायचे आहेत आणि प्रॅक्टिस सुद्धा हीच तुम्हाला करायची आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून सांगत आहे तशाच पद्धतीनं तुम्हाला बनवून बघायचं आहे. कंडिशन लक्षात ठेवायची की कुठल्या कंडिशनमध्ये आपण काय यूज करतो. नेक्स्ट आहे बघा, निगेटिव्ह व्हर्बल करत असताना पॉझिटिव्ह व्हर्बल जसं आहे तसंच, फक्त आपल्याला इथे नॉट टाकायचं आहे सब्जेक्टच्या नंतर. वज वेअर, सब्जेक्ट, नॉट, V4 आणि ऑब्जेक्ट. जसं मी म्हटलं, वज आय नॉट ड्रिंकिंग वॉटर, जसं आपण पॉझिटिव्ह बोलतो तसं निगेटिव्ह सुद्धा बोलतो की वज आय नॉट ड्रिंकिंग वॉटर, मी पाणी पित नव्हते का? वेअर वी नॉट हेल्पिंग एल्डर्स, आम्ही मोठ्यांना मदत करीत नव्हतो का? वज ही नॉट आस्किंग क्वेश्चन्स, तो प्रश्न विचारित नव्हता का? जसे होते का तसे नव्हते का निगेटिव्ह विचारत असताना आपल्याला सब्जेक्टच्या नंतर नॉट टाकून प्रश्न तयार करायचा आहे निगेटिव्ह व्हर्बल. याचं सुद्धा आन्सर आपण यस ऑर नोनीच देत असतो, फक्त निगेटिव्ह व्हर्बल आहे त्यामुळे इथे आपल्याला नॉट घ्यावं लागत असतं. ठीक आहे, आता WH क्वेश्चन बनवत असताना
WH क्वेश्चनसाठी आपल्याला WH वर्ड्स माहिती असायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला इथे वॉज वेअरचा यूज करायचा आहे. ठीक आहे, बाय मिस्टेक हे झालं, इथे वॉज वेअर टाकायचं आहे तुम्हाला. आपल्याला इथे वॉज वेअरचा यूज करायचा आहे. WH वर्डच्या नंतर बाकी सर्व स्ट्रक्चर आपलं व्हर्बल पॉझिटिव्ह सारखं ठेवायचं आहे आपल्याला. ओके, वॉज वेअर सब्जेक्ट बिफोर ऑब्जेक्ट. यामध्ये चेंजेस फक्त तुम्हाला एवढेच दिसतील की सुरुवातीला WH वर्ड आलेला असेल आणि WH क्वेश्चन म्हणजे ज्याचा आन्सर आपल्याला डिटेलमध्ये द्यावं लागत असतं आणि त्याचं आन्सर लॉंग असतं. जसं आपण व्हर्बलचं बघितलं की शॉर्ट आन्सर असतं यस ऑर नो, याचं आन्सर लॉंग असतं आणि आपण विचारतो कोणाला, काय करत होते, केव्हा करत होते, कुठे करत होते, कोणासोबत करत होते, असे प्रश्न विचारतो. त्यावेळी आपल्याला WH वर्ड्स ते माहिती असणं गरजेचं आहे. व्हॉट वॉज आय ड्रिंकिंग, मी काय पीत होते. मग समोरच्याला आपण काय पीत होतो हे सांगावं लागेल. मग आपल्याला सांगावं लागेल आय वॉज ड्रिंकिंग वॉटर, मी पाणी पित होते. वेअर वी हेल्पिंग एल्डर्स, आम्ही कोठे मोठ्यांना मदत करीत होतो. वेअर म्हणजे काय, कोठे. इथं वेअर का बरं आलं, कारण वी आहे म्हणून. वेअर वी हेल्पिंग एल्डर्स, आम्ही मोठ्यांना कोठे मदत करीत होतो. वाय म्हणजे का. वाय वॉज ही आस्किंग क्वेश्चन्स, तो प्रश्न का विचारित होता, त्याचा प्रॉब्लेम काय होता, का प्रश्न विचारित होता. अशा पद्धतीनं आपल्याला WH क्वेश्चन बनवायचे आहे. ओके, तर हे स्ट्रक्चर पॅटर्न जे आहे सर्व हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यापासून सेंटेन्सेस बनवा आणि आपल्याला काही महत्त्वाचे जे डेली लाईफमध्ये आपण यूज करतो थोड्या ॲडव्हान्स लेवलच्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला माझ्यासोबत आणि मग सॉल्व करायचे एक्सरसाइज. ठीक आहे, जे काही आता सेंटेन्सेस आपण बघणार आहे हे सर्व सेंटेन्सेस तुम्हाला सुद्धा बोलून पाहायचे आहेत आणि सोबत त्यांची प्रॅक्टिस करून डेली लाईफमध्ये यूज करायचे आहेत. चला, लेट्स डू प्रॅक्टिस टुगेदर. आपण सोबत प्रॅक्टिस करूया. तर यामध्ये आय वॉज हेजिटेटिंग बिफोर मेकिंग अ डिसिजन. बघा, निर्णय घेण्या अगोदर मी हेजिटेटिंग म्हणजे हेजिटेट फील करत होतो. नेक्स्ट आहे आय वॉज वेटिंग फॉर यू, मी तुझी वाट पाहत होतो. आय वॉज वेटिंग फॉर यू, मी तुझी वाट पाहत होते किंवा होतो. मदर वॉज स्कोल्डिंग ॲट चाइल्ड, आई मुलावर रागवत होती, कारण चालू क्रिया आहे. मदर वॉज स्कोल्डिंग ॲट चाइल्ड. ही वॉज ड्रायव्हिंग टू फास्ट ऑन द हायवे. वेर यू प्लेइंग येस्टरडे, तुम्ही काल खेळत होते का किंवा तू काल खेळत होता का. वी वेर होपिंग फॉर बेटर वेदर, आम्हाला चांगल्या हवामानाची आम्ही आशा करत होतो. चांगलं बेटर वेदर म्हणजे काय, वातावरण किंवा हवामान, याची आम्ही काय करत होतो, होप करत होतो किंवा आशा करत होतो. चला पुढे जाऊया आपण. आपल्याला पुढे बघायचं आहे नेक्स्ट सेंटेन्स. शी वॉज इमॅजिनिंग अ लाईफ विदाऊट वरीज. या ठिकाणी बघा सेंटेन्स, शी वॉज इमॅजिनिंग अ लाईफ विदाऊट वरीज. तिचं आयुष्य विदाऊट वरीज म्हणजे काळजी रहित, जे टेन्शन असतं त्याच्या विरहित असं आयुष्य इमॅजिन करत होती. माय लेग्स वेर हर्टिंग, माझा पाय, लेग्स आहेत माझे पाय, पेन करत होते किंवा दुखत होते. फादर वॉज प्रोवोकिंग मी, फादर मला भडकवत होते किंवा माझ्यावर भडकत होते. प्रोवोकिंग म्हणजे काय, भडकणे. फादर वॉज प्रोवोकिंग मी, बाबा माझ्यावरती भडकत होते. आय वॉज वॉचिंग मॅच वेन यू कॉल्ड अप, जेव्हा तू मला कॉल केला तेव्हा मी मॅच पाहत होते. नेहा वॉज एंटरिंग इन टू द क्लास, नेहा क्लासमध्ये येत होती किंवा एंटर करत होती. श्याम वॉज आस्किंग अबाउट एक्झाम एस्टरडे. आता या ठिकाणी हे सेंटेन्स आहे आपलं श्यामचं. श्याम वॉज आस्किंग मी अबाउट एक्झाम एस्टरडे, मला श्याम काल एक्झाम विषयी विचारत होता. दे वेर डिस्कसिंग ॲन इम्पॉर्टंट बिझनेस डील, ते महत्त्वाच्या बिझनेस डीलवरती डिस्कस करीत होते. द किड्स वेर विस्परिंग सिक्रेट्स टू ईच अदर, जे लहान मुलं आहेत हे विस्पर करणे म्हणजे एकदम आपण कानात बोलतो कोणाच्या एकदम कमी आवाजामध्ये, तर
ह्याला आपण विस्परिंग म्हणतो. द किड्स वेर विस्परिंग. ते फुसफुसत होते किंवा ते अगदी एकमेकांच्या कानात बोलत होते. सिक्रेट टू इच अदर. ते काय करत होते? सिक्रेट एकमेकांच्या कानामध्ये विस्पर करत होते. अशा पद्धतीने आपण बघितलेत सेंटेन्सेस. तर हे अतिशय महत्त्वाचे असे छान सेंटेन्सेस तुमच्यासाठी मी काढले होते. या सेंटेन्सेसची तुम्ही प्रॅक्टिस करा. थोडे ॲडव्हान्स लेवलचे आहे. बाय प्रॅक्टिसिंग तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. तर चला एक्सरसाइज सॉल्व करायची आता आपल्याला. एक्सरसाइजमध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स दिले आहेत. काय काय करायचं आहे मी तुम्हाला एक सांगते आणि बाकी तुम्ही करायचं आहे. शीच्या नंतर काय येणार ते तुम्हाला इथे लिहावं लागेल. सपोज शीच्या नंतर वॉच आलेलं आहे. वॉचचं काय होत असतं तर वॉचला तुम्हाला ING लावावं लागेल. वॉचिंग आणि पूर्ण सेंटेन्स कंप्लीट करावे लागतील. हे सर्व ही तुमची एक्सरसाइज आहे आणि एक्सरसाइज सॉल्व करायची आहे तुम्हाला. तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तुम्ही सॉल्व करा, लिहून घ्या ॲन्सर. सर्व या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे सगळ्या गोष्टी आणि ॲन्सर तुम्हाला इकडे मिळून जाईल. चेकसुद्धा करून तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे. हे आहेत तुमचे ॲन्सर. तर हा झाला आपला पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज कसा असतो, कुठल्या कॅटेगरीमध्ये कशा पद्धतीचे सेंटेन्स आपल्याला बनवायचे आहेत आणि किती महत्त्वाचा आहे. तर असं मी तुम्हाला सांगेल की हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आपण बोलताना खूप सारे सेंटेन्स या टेन्सचे बोलत असतो. तर त्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम नको यायला यासाठी आपल्याला छान याचा अभ्यास करून रेडी ठेवायचा आहे माइंडमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि नेक्स्ट व्हिडिओच्या अगोदर तुम्ही सर्व याची प्रॅक्टिस करून रेडी राहा नेक्स्ट व्हिडिओसाठी, जेणेकरून तुम्हाला त्याचा अभ्यास करता येईल. तर या ठिकाणी आपण थांबू. भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग, कीप लर्निंग. ऑल द बेस्ट एव्हरीवन.